संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यावरती थेट आरोप केलेला आहे। त्यांचे व्हिडिओ समोर आलेले आहेत की ते बोगस मतदारांना पळून जायला मदत करता आहेत। त्यासोबतच गाड्या भरून बोगस मतदार आणले जात आहेत। त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी काँग्रेसने हर्षवर्धन सपकाळांनी मागणी केली आहे। खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या सगळ्याची बोगस वोटर मशीनमध्ये घोटाळा असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रातनं देशातनं व्हायला लागले। आमदारांची मुलं दस्तूरखुद्द आमदार लोकांना सांगायला लागलेत तुला बघून घेईन, तुला कापून टाकीन, कोण मोबाईलच आतमध्ये नेतोय आणि त्या मतदारांना धमकवतोय, ह्याच्यावरती मतदान करा। काय चाललंय काय या महाराष्ट्रात? हा महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र, हा प्रगतशील महाराष्ट्र, या महाराष्ट्रात चाललंय काय असा आता प्रत्येक नागरिक प्रश्न विचारतोय। एकनाथ शिंदे काल मालवणमध्ये जात असताना 2 बॅगा घेऊन आले असा आरोप वैभव नाईक यांनी स्वतः केलेला आहे। त्या बॅगांमध्ये नेमकं काय आहे असा प्रश्न उपस्थित केला। पैसे वाटप जोरदार करतायत असं ज्याने बीजेपीच्या बॅगा उघड्या केल्या ते स्वतः होते। आता त्या बॅगांमध्ये डायपर होते का लहान मुलांचे, का नेमके काय होते? कुठलं असं साठवून ठेवायचंय? आणि त्या 2 बॅगा तिथल्या असलेल्या पोलिसांनी किंवा बाकी कोणी चेक केले तर त्यांनी रिपोर्ट का नाही दिले? त्यामुळे सगळं संशयास्पद आहे आणि सगळं गडबड आहे। राणे विरुद्ध राणे परिवारातला संघर्ष पेटलेला बघायला मिळतोय। तर कोकणामध्ये यापूर्वी सुद्धा आपण बघितलं की निलेश राणेंनी पैसे वाटपावरून बरेचसे आरोप केलेले होते। रवींद्र चव्हाण वर्सेस राणे असं चित्र बघायला मिळालं। तर नितेश राणे आणि निलेश राणे यांचे वक्तव्य सुद्धा चर्चेत आहे। दोघंही वडिलांपेक्षा कारकिर्दीनी मोठे समजतायत। एकाला भाजपमधनं अभय मिळतंय, एकाला शिंदे गट मधून अभय मिळतंय। त्यामुळे वाटेल तसे बॉलिंग बॅटिंग चालू आहे। सगळ्या लोकांनी तिथल्या सिंधुदुर्गातल्या लोकांनी कानात बोळे घातलेत का? कळत नाहीये का? वळत नाहीये का? तुम्ही घाबरताय का? आणि घाबरणार असाल तर असे तुम्हाला सारखे घाबरणारे भेटणार आहे। त्यामुळे जागे व्हा, जागृत व्हा आणि योग्य ठिकाणी मतदान करा। जी मतमोजणी होणार आहे त्या पुढे ढकललेली आहे। 20 तारीखला मतमोजणी कारण काही मी याच्यावर काही नाही बोलणार, कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहे आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय। त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार। धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार। संतोष बांगर यांनी स्वतः मतदान केंद्रावरती मोबाईल नेलाय, मतदान करत असताना व्हिडिओ काढला। या सगळ्या प्रकारात एकूणच सत्ताधारी आमदार किती बेशिस्त आहे ते समोर येतं। ते बेशिस्त होते म्हणून 2022ला पळून गेल्यानंतरची त्यांची जी वक्तव्य आहे, पण त्यांना अभय मिळतंय ना सरकारचं। त्यामुळे बेशिस्त आमदारांवर या सरकारमध्ये कारवाई करणारा एकही योद्धा, ज्याला म्हणतो ना ज्यांच्या मनातला किंवा ज्यांच्या शरीरातला जो पुरुष म्हटला जातो तो ठाई नाही।